दुसऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या संजय राऊतांना माझे काही सवाल आहे. पत्राचार घोटाळ्यामध्ये 100 दिवस तुम्हाला तुरुंगात का बरं राहावं लागलं? ईडीच्या कारवाईच्या भीतीनं एका रात्रीत देण्यासाठी 55 लाख रुपये तुमच्याकडे कुठून बरं आले? मराठी माणसांची घरं हडप करणारे तुम्हीच ना. त्या सपना पाटकरांना शिवीगाळ करणारे, जिवे ठार मारण्याची धमकी देणारे, पाठलाग करायला लावणारे ते सुद्धा तुम्हीच ना. मराठी माणसांची घरं हडप करणारे तुम्हीच ना. आणि पोरीच्या नावानं वाईन कंपनी चालवणारे सुद्धा आदर्श बाप तुम्हीच ना संजय राऊत. आणि मला सांगा, तुम्हाला खिचडी चोर का बरं म्हणतात? तर कोविड घोटाळ्यातले पैसे तुमच्या नातेवाईकांच्या खात्यावरती का बरं जमा झाले याची उत्तरं द्याल का? लुटलेल्या एका एका पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा.